शरद पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष एनडीए मध्ये विलीन होण्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलंय आणि याचं कारण पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली शरद पवार यांची आताची ही भेट। दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये भेट घेतली। बुधवारी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आणि यानंतर दुसऱ्याच दिवशी या नेत्यांनी पवारांची भेट घेतली आहे। या सगळ्या चर्चांवरती खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले आपण बघूया। शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही। म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा मी पवार साहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही। आज आमच्यासमोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे, त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। आता सगळ्यात भेट झाली, त्याच्या काय चर्चा झाली त्याच्यामध्ये हे आपल्या कुणालाही माहित नाही। आता या सगळ्या वावड्या आहेत किंवा काय वस्तुस्थिती असेल पण ते आता आपण सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही, पण अतिशय वरिष्ठ पातळीवर डायरेक्ट मोदी साहेबांनाच ते भेटलेले आहेत परवा। त्यामुळे आज मला सांगता येणार नाही किंवा ते काय बोलले, काय चाललेलं आहे, जेव्हा समोर येईल त्यावेळेस ते आपल्याला कळेल। हे मी बोलणं म्हणजे नुसतं हवेत बाळ उडवण्यासारखं होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।